नमस्कार. वास्तुस्पंदनमध्ये मी श्रुती तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण मनाविषयी एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जेव्हा मी तुम्हाला सांगते तुमचं बालपणीचं घर आठवा, तेव्हा तुमच्या मनात आधी काय येतं? त्या घराबद्दल येणारे शब्द येतात की त्या घराचं चित्र तुमच्या समोर उभं राहतं? तर आपल्या मनात सर्वप्रथम एक चित्र उभं राहतं. त्या घराचा रंग, दारं, खिडक्या, आजूबाजूचं वातावरण किंवा त्या घराशी जोडलेल्या आठवणी. याचा अर्थ असा आहे की आपलं मन अनेक आठवणी चित्रांच्या स्वरूपात जपून ठेवतं. मनाची एक वेगळी भाषा आपण शब्दांमध्ये विचार करतो, पण आपल्या अवचेतन मनाची म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडची भाषा अनेकदा चित्र, भावना आणि अनुभव अशीही असते. म्हणूनच जेव्हा आपण एखादी सुंदर आठवण आठवतो तेव्हा त्या क्षणाशी जोडलेल्या भावना पुन्हा जाग्या होतात. आनंद, शांतता, प्रेम किंवा कधी दुःखही, म्हणजेच चित्र आणि भावना यांचा खूप जवळचा संबंध असतो. तर आपण आता बघूयात व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय. तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनात एखादं स्पष्ट आणि शांत चित्र तयार करणे. उदाहरणार्थ, मी जर तुम्हाला आता सांगितलं स्वतःला एखाद्या शांत आणि समुद्रकिनारी तुम्ही स्वतःला तिथे इमॅजिन करा, तर तुमच्या समोर छानसा निळाशार समुद्र असेल आणि तुम्ही तिथे बसलेले तुम्ही इमॅजिन करायला लागाल. हिरव्यागार माळावर बसलेलं पाहणं किंवा स्वतःला आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगताना पाहणं. या सगळ्या कल्पना केवळ मनोरंजनासाठी नसतात. त्या आपल्याला शांत होण्यास, लक्ष केंद्रित करण्यास आणि सकारात्मक विचार विकसित करण्यास मदत करू शकतात. जेव्हा आपण मेडिटेशन करतो त्या मेडिटेशनच्या दरम्यान आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायला का सांगतात? तर जेव्हा आपण मेडिटेशन करतो किंवा ध्यान करतो तेव्हा आपण एक सुंदर दृश्याची कल्पना आपल्याला करायला सांगितली जाते. तेव्हा आपले मन हळूहळू ह्या सर्व बाहेरच्या जगातील गोंधळापासून दूर जाऊन एका शांत अनुभवाकडे वळतं. त्यामुळे विचारांची गर्दी आणि गती कमी होऊ लागते आणि जो आपला प्रेझेंट किंवा वर्तमान क्षण आहे त्यात राहणं आपल्याला एकदम सोपं वाटायला लागतं. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. काहींना चित्र स्पष्ट दिसतं तर काहींना फक्त भावना जाणवतात. दोन्ही अनुभव हे योग्यच आहेत. सकारात्मक आठवणींची ताकद आपल्या आयुष्यात अनेक सुंदर क्षण असतात. एखाद्याचं हसू, आईचा स्पर्श, मित्रांसोबतचा आनंद किंवा निसर्गात घालवलेला शांत वेळ. जेव्हा आपण अशा आठवणींना प्रेमाने पुन्हा अनुभवतो तेव्हा आपण त्या क्षणांशी जोडले जातो आणि आपल्यातल्या पुन्हा सकारात्मक भावना जाग्या होतात. शेवटी काय, आपलं मन अतिशय सुंदर आहे. त्याला प्रेम, शांतता आणि सकारात्मक विचारांची दिशा दिली तर ते आपल्याला दैनंदिन आयुष्यात अधिक सहज, सजग आणि संतुलित राहण्यास मदत करू शकतं. दररोज फक्त 5 मिनिटं डोळे मिटा, एखाद्या सुंदर आठवणीची किंवा शांत निसर्गाची कल्पना करा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हा छोटासा सराव तुमच्या दिवसात अधिक शांततेचा अनुभव आणू शकतो. जर तुम्हाला अशाच आध्यात्मिक, ध्यान आणि मनशांती विषयाच्या माहितीपूर्ण व्हिडिओ माझे आवडत असतील तर वास्तुस्पंदनला सबस्क्राईब नक्की करा. मी श्रुती.
पुन्हा भेटूयात. काळजी घ्या. नमस्कार.